माननीय अधिष्ठाता डॉक्टर सुधीर मस्के सर यांचे मनपूर्वक स्वागत. तसेच उपस्थित सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की पुढेही वेळोवेळी आम्ही जी साथ घालू त्याला सर म्हणजे होकार देतीलच आणि त्या साथीला दाद देतील. आणि तत्पूर्वी त्यांच्यासोबतचा जो काही अल्पसा समय आपल्याला मिळालेला आहे त्याच्या आठवणी आपण जिवंत करू आणि त्या अगदी ओतप्रोत भरून जाईस तोवर आपण त्या मनात साठवून घेऊ. आणि आता आपला वेळ थोडक्यात सत्कारणीच लागणार आहे, खूप छानच जाणार आहे. आणि साहित्यावर बोलू काय या विषयावर सर आपल्याशी काही नाही बरंच काही बोलतील आणि त्यासाठी मग आपण आता लवकरात लवकर सर काय बोलतील ते ऐकूया. तत्पूर्वी औपचारिक पद्धतीने सरांची ओळख आपल्याला डॉक्टर द्रविड मॅडम या करून. नमस्कार. डॉक्टर राजेश विश्वनाथ गायकवाड यांचा जन्म 8 जुलै 1954 साली हिंगोली जिल्ह्यातील कुकळी या ठिकाणचा. पुढे सरांनी वैद्यकीय शिक्षण व पदव्युत्तर शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई इथून पूर्ण केले. सरांची आतापर्यंत एकूण 11 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यातील प्रामुख्याने कष्टगंध हा कविता संग्रह, खडे ओरखडे व बाप नावाची माय. सरांची कारकीर्द एवढेच थांबली नाही तर एक ना अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत. अगदी अलीकडेच त्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन कल्चरल कमिटी महाराष्ट्र व इंडियन मेडिकल असोसिएशन पुणे यांचा 2023चा शब्द शारदा वैद्यकीय साहित्यिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. असे सरांचे अथांग कर्तृत्व व त्यास गौरव म्हणून आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजन. धन्यवाद. मी सरांना विनंती करते कधी गौरव. डीन सर, डॉक्टर सुनील मस्के सर, HODs, डेप्युटी डीन डॉक्टर पाटील सर, आचोले सर, नायकवाडे सर, डॉक्टर पवार द्वय, आमचे मॅडम कम्युनिटी मेडिसिन, डॉक्टर भोसले, डॉक्टर कुलकर्णी व सर्वच सर, प्राध्यापक वृंद, आपण विद्यार्थी मित्रांनो, आजचा खरं तर हा आपलातून वेगळा कार्यक्रम साहित्यावर बोलू काही. मी ते माझे मित्र सलीलचा नेहमी कार्यक्रम पाहतो, आयुष्यावर बोलू काही. आता खरं तर साहित्य काय आहे? तुम्ही डॉक्टर होणार, इंजिनियर वगैरे हे सगळं पोटापाण्यासाठी, जगण्यासाठी. साहित्य शिकवते जगायचं कशासाठी? व्हॉट इज द मिनिंग ऑफ लाईफ? तुम्ही आले कशाला पृथ्वीवर, त्याचं प्रयोजन काय आणि करणार काय? ही पु ल देशपांडेंची व्याख्या आहे, मला ती खूप भावली. मानवी भावना, विचार आणि कल्पना याची अभिव्यक्ती असते. मी खरं तर बेसिक गदिमाने भेटलो, म्हणजे आमच्या स्नेहसंमेलनाला आले होते पहिल्या मेडिकल कॉलेज. आमच्या डीनचे ते मित्र आणि आमचे डीन हे सरांसारखे साहित्याची फार दर्दी. ते होते कार्डिओथॉरेसिक सर्जन डावळे सर. पण ते म्हणे नाही, आपण गदी माळुणकरांना बोलू. आणि ते आणि दमा मिराजदार आले होते. मग मी सहज संचलन करून त्यांच्या शाळेतल्या कविता 2 ओळख्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट, क्षणिक मेळ माणसांचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आदरणीय डीन डावळे सरच काय ते भाष्य करतील गदिमाविषयी. असं म्हणताना गीत रामायण का आधुनिक वाल्मिकी असा शब्द इतका आवडला. मग संध्याकाळी डीनने आम्हाला जेवण ठेवलं होतं की संसदेचे निवडून आले 4-5 मेंबर आणि दमा मिराजदार आणि गरिमा डावळे सरांकडे. डावळे सर हे स्वागताध्यक्ष होते अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे. ते खूप गर्दी होते. मला वाटते 10,000च्या वर साहित्याचे पुस्तक असतील. कार्डिओथॉरेसिक तर ते निष्णात सर्जन त्यावेळेला मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे FRCS मराठवाड्यातले पहिले. आणि ते म्हणाले तू छान बोलतो, संचलन होतो, लिहित जा. नाही मला डॉक्टर व्हायचं नाही. म्हणजे ते होणारच,
पण मराठीच्या मास्तरने फार सत्यानाश केला मराठीचा. डॉक्टरनी चांगलं ऑपरेशन केलं पाहिजे. आणि मग मला कळालं की खरंच साहित्य हे जगा वेगळं आहे. कम्युनिटी मेडिसिन सहज मोजलं 11,370 प्रोफेसर आहेत आणि लेखक फक्त 12 आमचे आगाशे सहित मोहन आगाशे. मी सरांना सांगितलं नाही, आज सांगायला हरकत नाही. शेवटच्या दिवशी मी सायकॅट्री केलेलं आहे, पण मला ओपीडीला तिकडं सायकॅट्रीच्या बस होती. MD-PhD प्लस सायकॅट्री. आणि माझ्या त्या करोनाच्या याच्यावर मोहन आगाशेचं ब्लर्ब आहे. तर सलील म्हणे ते मोहन आगाशे सरांचं कसं काय ब्लर्ब? मला ते माझे गुरुजी होते, सर होते सोलापूरला. आणि जेव्हा मी डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन केलं इन सर्व्हिस, तेव्हा ते मला शिकवायचे. नंतर कळलं ते पद्मश्री वगैरे पुढचा प्रवास तुम्हाला माहिती आहे. मग मला ते वेळच लागलं. पहिलं ते कष्टगंधेला पुरस्कार मिळाला, मग नंतर शिवाजी सावंतनी त्यांच्या हस्ते सन्मानित केले 1987ला. अरे म्हणलं ह्या माणसानं मृत्युंजय म्हणजे ही एकमेव कादंबरी आहे आपल्याला माहीत असेल की जिचं नामांकन नोबेलसाठी झालं. साहित्य 6 लोकांना मिळते जगात दरवर्षी. मेडिसिन, त्यामध्ये मेडिसिनमध्ये 2, बायोकेमिस्ट्री केमिस्ट्री, शांतता पीस जागतिक, आणि अर्थ इकॉनॉमिक्स, आणि साहित्य कविता. $8 लाख पुरस्कार मिळतो. मग यावर्षी आम्ही त्याचे रेखाटन आपल्या पवार सरांचे कर्नाटकवर, ते पुस्तक आत्ताच पब्लिश झालं आहे, कॉन्टिनेंटनी काढलं आहे, की आम्ही 4 कविता संग्रहणी झाले तर फुगून जातो. मग या जागतिक दर्जाच्या कविता कशा असतात ह्या रसिक वाचक आणि कवीने कळल्या पाहिजेत. म्हणून आम्ही डाव्या हाताला इंग्रजी त्यांची मूळ कविता, यात आमचे 7-8 महिने गेले, कारण त्यांची परमिशन घ्यावी लागते. काही रशियन कवी आहेत, काही इजिप्तचे आहेत, काही इटालियन आहेत. मग त्यांचं ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये, कारण मला त्या भाषा येत नाहीत फ्रेंच वगैरे. त्याचं मग मराठी भाषांतर मी आणि मॅडम अवचार म्हणून आहेत आमच्या प्राचार्य परभणीच्या, त्यांनी ते केलं आहे. सर मला आनंद वाटतो आज की ते साहित्य अकादमीने स्वीकारलं नोबेल लॉरेट इन मराठी. आणि अशा पद्धतीने जागतिक कवींचं अनुवादाचं हे पहिलंच पुस्तक असेल. अनुवाद झालेत रवींद्रनाथ टागोरच्या कवितेचे, गीतांजली, पण एक असे 16-17 आतापर्यंत. तुम्हाला सांगितलं खोटं वाटेल, 1901 ते 2024 पर्यंत 140 कोटीच्या आपल्या लोकसंख्येत एकालाच नोबेल मिळाले, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर. त्याच्यामुळे तुम्हाला कळावं नोबेलची ती महती, की कसं ते 224 देशातून सावून सुलाखून पंतप्रधान राष्ट्रपती यांच्या शिफारशीने येते, मग त्यांचं निवड मंडळ. आणि नोबेल हे शास्त्रज्ञ होते, अणुशास्त्रज्ञ. त्यांनी किती पैसे ठेवले तुम्हाला लक्षात येत असेल. $6 लाख दरवर्षी व्याज येते आणि पृथ्वी तोपर्यंत हे नोबेल चालू आहे. जगात मला वाटते एकमेव नोबेल पुरस्कार आहे जो $6 लाख मध्ये प्रत्येकाला देण्यात येतो. आणि मराठीमध्ये एकालाही नोबेल मिळालं नाही, एक्सेप्ट शिवाजी सावंतच्या मृत्युंजय या कादंबरीचं नॉमिनेशन हे नोबेलसाठी झालेलं आहे. तुमची छाती अभिमानाने फुगायला पाहिजे की या सगळ्या कवीमध्ये, सरांना मी पहिली प्रत दिलेली, कारण सरही दर्दी आहेत साहित्याचे, की 3 देशामध्ये राष्ट्रीय धून वाजवणारे फक्त गुरुदेव टागोर आहेत. जनगण मन भारतात, बांगलादेशामध्ये अमार बांगलो म्हणजे त्या भाषेत, आणि यांचं भाषांतर श्रीलंका सिलोन. बाकी कोण्याही नोबेल कवीचं 3 देशात राष्ट्रगान नाही. ही सुद्धा आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की महात्मा गांधीचं 3 वेळेस नॉमिनेशन झालं, पण महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार मिळाला नाही. मात्र त्यांच्या विद्यार्थ्याला, जे स्वतःला विद्यार्थी म्हणायचे, नेल्सन मंडेलाला मिळाला. म्हणजे तुम्हाला लक्षात यावं की नोबेलची चाचणी किती भयंकर असते. साहित्य काय असते हे मनोरंजन नाही नुसतं. मला मग ते थोडंसं ते गदिमा एवढं सांगतात मला ते वेळच लागले. लिहित राहावं. अर्थात मी अभ्यासही करायचा. 32 वेळा मी वाचलेलं अनाटॉमीचं सरांनी नेहमी सांगतो ग्रे पुस्तक. आणि मला 7ही विषयात PG मिळत होतं, कारण आम्ही पासच झालो 17. 36ला माहिती आहे देशपांडे, पण आम्ही असला विषय निवडला कम्युनिटी मेडिसिन. सर्जरी आणि पास झालं की PG मिळत होतं.
आमच्याच काही नीट वगैरे काही नव्हतं. नीट अगदी जायचं PG ला आणि पगार घेऊन. MBBS वर तुम्ही असिस्टंट प्रोफेसर, पगार आणि तुम्ही PG करायचं. मला वाटते भारतातलं एकमेव ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालयाच्या डीन ढवळेमुळे की पास होण्याच्या आधी पहिली बॅच 32 PG त्यांनी डॉक्टर सिन्हाकडून मान्यता मिळवून आणले होते. मी थोडक्यात परिचय तुम्हाला कदाचित माहीत असेल की 3200 इसवी सनापूर्वी पहिली कविता जगात आली. पण 1250ला प्राचीन चीन आणि भारतातलं ऋग्वेद हे आलं. ऋग्वेद तर सुमारे 1259 इसवी सनापूर्वी अमेरिकेत पहिला नॉव्हेल आली, कादंबरी. साहित्याचे मुख्य 3 स्त्रोत, एक प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय. जसं आता आमच्या मॅडमनी एक छान ते तृतीय सामग्री म्हणजे ते साहित्यावर झालं होतं. तर साहित्य म्हणजे काहीतरी असं सामुग्री आणण्याचं नाही, साहित्यावर बोलू काय असे, साहित्यावर नाही. कारण शब्द दीन म्हणजे गरीब, दीन म्हणजे दिवस. मराठी भाषा वाटते तेवढी सोपी नाही, मला ते इंग्लिश सोपी वाटते. शूरपकचे पितृत्व ही पहिली कादंबरी. जहाज कोसळ, मी भाषांतर केले. द टेल ऑफ द शिप ब्रॅक सेलर ही इजिप्शियन कथा पहिली. ती कथा लिहिणाऱ्याला सुद्धा नोबेल पुरस्कार मिळाले म्हणून मी त्याचा उल्लेख केला. सुमेरचे मंदिर स्त्रोत, परदेशी ही कथा आहे. हा पहिला धार्मिक ग्रंथ आहे जगातला. आणि ऋग्वेद हा भारतातील पण जगातली पहिला प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे. सर्वात जुने पहिले वर्तमानपत्र जगात, तुम्हाला माहिती की नाही मला माहित नाही, डायमंड वर्क नावाचं आहे. म्हणजे तांग नावाच्या राजाने काढायला लावलेले, म्हणजे डेली पेपर. आता सारखं पूर्वी वर्तमानपत्र असं दररोज प्रसिद्ध होत नव्हतं. त्यांनी ते खर्च करून केले इसवी सन पूर्वी 868. थोडक्यात आता तुम्ही मेडिकल लिटरेचर इज ए बॉडी ऑफ रिटन वर्क्स. तुम्ही अनंत पुस्तकं वाचता. मला गदिमा बोलता एकदा म्हणजे की 1000 पुस्तकं वाचल्यानंतर 10 ओळी लिहाव्या. म्हणून तुम्हाला लक्षात यावं की साहित्य 11 पुस्तकं म्हणजे 75 पासूनचे आहेत. आज तुम्हाला सांगायला हरकत नाही 32 वर्ष आरोग्य सेवा आणि हे 12 वर्ष केरळपासून प्रोफेसर, असे 44 वर्ष आज संपले सेवेचे. त्यात 11 पुस्तकं झाली. कारण तुम्हाला हे बाकीचं काम करून आणि तुम्हाला इथे कम्युनिटी मेडिसिन मी बऱ्याच जणांचं लेक्चर घेतलं. मला बऱ्याच वेळा कुलकर्णी म्हणून तुम्ही प्रत्येक वेळा वाचता. मी ते केरळपासून परत एकदा रिव्हिजन, उद्या क्लास असला म्हणजे असं नाही की आपल्याला तो विषय कळला. आणि त्या मॅडम जेव्हा मला गोल्ड मेडल PSMमध्ये मिळालं तेव्हा मला वाटलं तर काय मी विद्यापीठात पाहिला आहे. ते म्हणजे नाव यू आर नोईंग ड्रॉप इन ए ओशन. आणि त्या मॅडम म्हणजे खतरनाक केसकर मॅडम, त्यामुळे आता तुम्हाला एक थेंबर कळायला लागले की समुद्र किती दूर आहे. तसं ज्ञान अथांग आहे. साहित्य तरी काय आहे, नवा शोध. इट हॅज ए ट्रॅडिशनली बीन अप्लाइड टू दोज इमॅजिनेटिव्ह वर्क्स ऑफ पोएट्री अँड प्रोज. कथा आणि कविता डिस्टिंग्विश्ड बाय दी इंटेन्शन्स ऑफ देअर आउटकम्स बाय दी पोएट. या अर्थाने मला वाटते साहित्याची व्याख्या करता येईल. साहित्य काय आहे? समाज मनाचा आरसा आहे. मी सायकेट्रीवर काही कविता लिहिल्या. ते एक मला एकदा किस्सा, आमच्या कार्डिओथोरॅसिक सर्जन तुम्हाला माहिती असेल नवीन दिल्लीचे वर्गमित्र डॉक्टर श्रीवास्तव सर, हे माझे सर. कारण आणीबाणीच्या काळात डीन म्हणजे डावळे सर हे डायरेक्ट ते पाहिजे ते कार्डिओथोरॅसिक सर्जन, पाहिजे ते प्रोफेसर मागवायचे आणीबाणी, आणि त्यांचे क्लासमेट शंकरराव चव्हाण. त्याच्यामुळे ते श्रीवास्तव सर म्हणजे ते असं काही बोलायचे की वाटायचे गझल आहे. तर ते हायड्रेटिसिस्ट मला आठवते काढते वेळी ते म्युझिक लावायचे ओटीत, कारण शास्त्रीय संगीताचे जे दर्दी होते ते ऐकता ऐकता चटकन करायचे. ते म्हणजे इफ यू ब्रेक इट पेशंट मे डाय ऑन द टेबल. कारण ते सर्जन सर सांगू शकते चांगल्या पद्धतीने ते बोरीचे काट्यासारखं असते, ते फुटलं म्हणजे आपलं ग्रेप असते तसं तर पेशंट एक्सपायर्ड होऊ शकतो. ते एनकॅप्सुलेटेड हायड्रेटिसिस्ट काढली पाहिजे. तर सांगायचा मुद्दा म्हणजे त्यांची नोंद आहे लव अँड बेबीच्या पुस्तकात. आणि आमचे दुसरे सर पटोरिया, त्यांचं एक स्पेसिमन आहे बॉयडच्या पुस्तकात. हे आमचे पहिले प्रोफेसर. काय आम्हाला नोट्स त्यांच्या लिहिल्या म्हणजे पास व्हायला पुरे होते. लव अँड बेबी तर वाचाच. मला सरांनी सांगितलं ते वाचत नाही म्हणजे अनाटॉमी आता ते तुमचं पूर्वीचं ग्रे वगैरे.
ग्रे हे खरं म्हणजे ही ते मास्टर बुक आहे असं मला अजून वाटतं. मग जरा कोणी कॉपी घेतली पुन्हा एकदा नव्याने अनाटॉमी फिजिओलॉजी बायोकेमिस्ट्री वाचत आहे. आता कवी काय असतो? तुम्हाला एखादी कविता का आवडते? जी अंतःकरणाचा ठाव घेते. तुम्हाला वाटते फमुची आई नाही माझीच आई आहे, तेव्हा ती कविता ते साहित्य दर्जेदार. वेदनेचा हुंकार म्हणजे कविता. कविता ही अंतर्मनातून अंतःकरणातून आली पाहिजे. भोगलेल्या भोग यातनेचा पाडा पाहिजे. तुम्ही आत्मचरित्र लिहिता ते सत्य असलं पाहिजे. लोकांना कळते वाचकाला किती खरं किती खोटं. हा बाप नावाची माय, खरंच तुमचा तो बाप तसा असला पाहिजे तर त्या परीक्षेला तुम्ही उतरता. एक फमुची कविता 4 ओळी म्हणून मी तुम्हाला थोडंसं त्या विश्वास देतो की शब्द कसे असतात. आई एक नाव असतं, तसं घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. सर्वात असते आई तेव्हा कशी जाणवत नाही. आता नसली कुठे जगात तरी माझं मन नाही म्हणवत नाही. आई असतो एक धागा, आई असतो एक धागा, वातीला उजेड धावणारी समईतली जागा. खरंच आई काय असते? लेकराची माय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लंगड्याचा पाय असते, धरणीची ठाय असते. आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आता नाही तेव्हा गलबललेलं गाव असते. आई असते घरात तेव्हा कसं गलबललेलं गाव असते. ज्यांच्याकडे आई नाही आहे तेव्हा जाणवत नाही त्यांना हे फील होईल की नसल्यावर आईची किमया काय असते. मला वाटते जगातले सर्व न्यायालय शिक्षा करतात गुन्हेगारांना. जगातले आईचं मायालय असे जिथं सगळे गुन्हे माफ. बाकी कुठेही जगात न्यायालय नाही. आईच्या मायालयाशिवाय तुम्ही किती मोठा गुन्हा करा ती माफ करेल, बाकी न्यायालय माफ करत नाही. अनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री हे सगळं मेडिकल शास्त्र आहे. यात तर तुम्ही पारंगत असलंच पाहिजे कारण तुम्ही निवडले नोबल प्रोफेशन. परंतु जगायला या पलीकडे साहित्य, संगीत, कला सगळं काही माणसाने आत्मसात केलं पाहिजे. त्यात तुम्ही निपुण नसाल. एखादं वाद्य वाजवा, कोणीतरी थांबलं पाहिजे तुम्ही ती धून काढताना. एखादी तरी गझल म्हणा, दुसऱ्याला वाटलं पाहिजे शब्द पुन्हा एकदा म्हणा, नाहीतर जगणं निरस होतं. मला वाटतंय आत्महत्या करणाऱ्या एखाद्याला ही मंगेश पाडगावकरांची कविता जर सोडवली तर ते परावृत्त होईल की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुम्हाला ही कविता पाठ असेल पण यातले एक एक शब्द बघा. चंचल वारा या जलधारा, भिजली काळी माती, हिरवे हिरवे प्राण तशीही रुजून आली पाती. पाती म्हणजे प्राणासारखे, प्राणांतून जमिनीतून येणारे. फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे. रंगांचा उघडून या पंखा, सांज कुणीही केली. काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. तुम्हाला लक्षात आलं असेल खोड तुटलेलं सुद्धा पुन्हा पाऊस पडला की पुन्हा नव्या पद्धतीने वाळलेल्या खोडातून पालवी येते आणि जिवंत माणसं अनंत मरण झेलून मानवी जन्म येतो. आणि तेव्हा तुम्ही ते इतक्या लवकर सोडून जाता. ये कुछ बनता नहीं. कल भी मैं मुसाफिर था, आज भी हूँ. कल अपनों में था, आज खुद अपने में हूँ. म्हणजे आता जाणार मी, रिटायर होणार. निवृत्ती अवस्था आहे, व्यवस्था आहे, तशी अक्षय जगण्याची ती एक प्रवृत्ती आहे. तुम्ही मानलं की मी निवृत्त, आय मे बी रिटायर्ड बट नॉट टायर्ड, तर तुम्ही जगू शकता. याच्यामुळं किती वर्ष, 44 म्हणजे आकडा आहे सेवेचा.
अजून 44 वर्ष माणसं जगलेली आहेत इतिहासात 250च्या वर. अर्थात त्या पद्धतीनं तुमची ती दिनचर्या पाहिजे की सूर्याच्या टोलाबरोबर तुम्ही कधीच झोपलेले नसले पाहिजे, तेव्हा तुम्ही पटांगणात पाहिजे पाखरांबरोबर. जेव्हा अंधार होईल तेव्हा तुम्ही झोपलं पाहिजे 9 साडेनऊ. 12 झोपण्याचा टाईम नाही आणि उठण्याचा साथ नाही. मी बऱ्याच वेळा वर्गातही बऱ्याच जणांना लाईफस्टाईल जे डिसिजेस त्याविषयी भाष्य केलेलं आहे. आता 2.5 पानाचं सत्यवान सावित्री तुम्ही पाहिलं असेल ते कथा, आता झालेली ते वडाची ती पूजा. खरं म्हणजे किती आता ते स्त्रिया म्हणतात जन्मजन्मी, पण किती पुरुषांना वाटते खरं म्हणजे त्यांना फिरवायला पाहिजे वडा होता. त्यावर योगी अरविंद यांनी 40,000 पानाचा टांझा अंतकरणाला भिडेल असा सावित्री सत्यवान नावाने लिहिला. मला तो खूप भावला. ते खरं साहित्य. साहित्य काय असते ते बाळच आहे प्रतिभेचं. प्रतिभा असली पाहिजे. प्रतिभा काय, मेडिकलला तुम्ही लागले यू मे बी जिनियस, प्रतिभा त्याच्या पुढे असते. त्याच्या पुढे असते याच्यामुळे की उत्तर रात्री मला काहीतरी वाटलं, मग मी ते उतरून 4ला टाकलं आणि अशा पद्धतीने ती 10 वर्षात कविता होती. आता एक नोबल लॉरेट मी सांगितलं पवार सरांना आमच्या त्यांची रेखाटनं आहेत. तुम्ही खरं तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत. एवढे सुंदर रेखाटनं सरांनी केले की आमचे प्रकाशकच चकित झाले. आम्हाला निष्णात चित्रकार वाटतं, तुम्ही ते अनाटॉमीचे प्रोफेसर म्हणता. नाही, ते अनाटॉमीचे प्रोफेसर खरंच आहे आणि खरंच मी कम्युनिटी मेडिसिनचा आहे, म्हणजे असं नाही मराठीचा मास्तर आहे. तर ते म्हणले नाही ते अफलातून झालेले आहेत. आणि मला वाटतं ते 1000 रुपयाला सुद्धा तसं रेखाटन एक होणार नाही. अशी 20 रेखाटनं आहेत. आणि तिसरं मी नुसते त्या कॉपीज पाठवल्या लुडविकच्या, रवींद्रनाथ टागोरच्या. त्यांनी ते अगदी ते ब्लॅक अँड व्हाईट जे फोटो आहेत 1901चे प्रोद्योमचे किंवा आणखी बाकी ते फक्त एक मॅडम आहेत ज्यांना नोबेल मिळाले आमच्या 16मध्ये. 31 लोकांना जगात मिळाले 1901 पासून नोबेल, $6 लाख. म्हणजे बघा 226 देशात गेल्या 124 वर्षात फक्त 31 लोकांना मिळालेले. तुमच्यापैकी एक सगळं. मी तर बऱ्याच वर्गात म्हणतो तुम्ही MBBS होता म्हणून नाही. माझा एक मेडिकल ऑफिसर होता MBBS, तो IAS झाला. वाय नॉट? तुम्ही क्रीम ऑफ दी सोसायटी म्हणता, मग BAचा माणूस आमचे संधू IAS होतो, वाय नॉट MBBS? दुसरं, शब्द अक्षर तीच असतात पण त्याची अनुभूती वेगळी असते. तुम्ही पाहत असाल शब्द आपल्याला माहिती आहेत, मराठी सगळ्यांनाच माहिती, पण अनुभूती प्रत्येकाची कल्पना वेगळी असते. अजरामर कविता तेव्हा निर्माण होतात जेव्हा $8 लाख. नाहीतर एकच कविता काही कवी आमची उठसूट शब्द की आपलं तीच सगळ्या ठिकाणी अखिल भारत असं नाही. कविता ही तुमची नव्याने नवी असली पाहिजे, चिरतरूर असली पाहिजे. आज ज्ञानेश्वरीची पारायणे इतक्या वर्षांतर का होतात? तर संत साहित्य त्या अजरामर माझे गुरु होते युम पठाण आणि त्यांचं साहित्यावर PhD होती, त्यांना पद्मश्री मिळालं. तर कविता म्हणजे पोएट्री जिची अनंत रूपे आहे. जसं अभंग आहे कवितेचंच रूप आहे. आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, संत नामदेव का भावतात तुम्हाला? कारण त्यांचे शब्द हे भोगलेल्या भोगयातनेचा पाढा आहे. आता बरेच अभंग करतात पण कृती वेगळी. असंच चालेल? जगाला सांगायचे की डोंट टेक अल्कोहोल आणि आपण दारू पिऊन कविता म्हणायची, हे नाही चालत. तुकाराम महाराज व्हायला आमचे वडील नेहमी म्हणतात, म्हणजे म्हणायचे कवी असतील म्हणजे आम्हाला काय माहित नाही, हे तुम्ही सांगता माडबुकर हे नवीन काळातले, पण आमचे कवी दोनच, ज्ञानबा माऊली आणि तुकाराम महाराज. आणि मला ते खरं वाटायचं खरं जे संत साहित्याचे, कारण जसे कृती बोलतील तसंच ते लिहायचे. बाकी कसं आहे, बोलणं वेगळं कृती वेगळी असं नाही चालत. आता आमचे आत्मचरित्र लिहिणारे पुष्कळ आहेत, काही मध्येच घुसणार. बाबाचं आत्मचरित्र तुमचं काय मध्येच? ते त्याचं चरित्र आहे, त्याचंच लिहिलं पाहिजे. साहित्याचे संत साहित्य, ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, वैचारिक साहित्य, तत्वज्ञान साहित्य असे प्रकार आहेत. विज्ञान हे निश्चितच महत्वाचं आहे आणि काळाप्रमाणे बदललं पाहिजे. आता मी सांगतो 1975चं, ते नाही चालत ना. मेडिसिन बरेच बदल झाले, फार्माकोलॉजी बरेच बदल झाले, नवे ड्रग आले, सर्जरी नव्या पद्धती आल्या. आमच्यावरचे एक्सरे आम्ही केलंच नाही, रेडिओलॉजी. मग आता कळालं अरे
लिडिंग ब्रँच आमच्याकडे ते फोटोचा डॉक्टर बनायचे. हां, ते काय एक्सरे टेक्निशियन साखर ते राजपूत आणि हे तुम्ही तसेच होणार. आता लक्षात आलं की नाही मला ॲडव्हान्स आहे सगळं. ज्या बाईनं आयुष्य घातलं रेडिओलॉजी नाही का, जी कॅन्सरनं मेली नाही का, तिला नोबेल मिळालं आहे. हां, मग हे रेडिओलॉजी महत्त्वाची ब्रँच आहे, पण हे उशिरा करते. मी शेवटचा तुकडा माझ्याविषयी म्हणून थांबतो. त्याआधी तुम्हाला किती आवडतात माहिती नाही, पण हे तुकडे मेडिकलचे. पूरी कायनात में एक ही कातिल है, कोविड बीमारी की हवा हुई. वक्त ने कैसा किया सितम, दुनिया भी दवा बन गई. हाँ, म्हणजे दूर राहणे हे दवा झाली. गुजर जाएगा एक कोरोना का दौर भी, हे मी त्या काळातले मी कोरोनाचं पुस्तक आणि हे. जनाब जरा इत्मीनान तो रखिए, थोड़ा दम रखिए, क्योंकि दुनिया में वक्त नहीं लगता, वक्त बदलने में. दर्द है अगर तुम्हारे दिल में तो दवा कीजिए, दर्द है अगर दिल में तो दवा कीजिए, जब दिल ही दर्द हो तो फिर क्या कीजिए. हे आवडलं तुम्हाला. याचा एक किस्सा सांगतो असा की ते सर कार्डिओलॉजीचं ते हार्ट ऑपरेशन करताना हार्टचं सांगलं मग थोडं वेळ दुसरे असिस्ट करायला म्हणजे आले सर्जन. ते पोरं आपलं ते दिल वगैरे तुमच्यासाठी कविता ते गाणे म्हणायला लागले. सर म्हणले नाही नाही, ज्याने ज्याने हे गीत म्हणलं ते सगळे बाहेर ओटीच्या. कारण ज्याला हृदयाचा संवेदनशीलपणा कळत नाही आणि मेडिकोजला अंतर्मनात हृदयाच्या शिरता येत नाही, त्याचा मेंदूही ठीक नाही. दे विल नॉट बी अ गुड डॉक्टर्स. म्हणून ते सगळे गोटीच्या मी होतं शेवटपर्यंत. तर आपण काही बोलायचं नाही, बघायचं ते काय करायचं ते. एकतर आपल्याला कळत नाही काय हेडेक आहे, त्याचं स्पेलिंग काही बऱ्याच वेळ येत नाही. ते भला अवघड आहे, इक्युनोकोकस ग्रॅन्युलोसस. मला त्यावेळेला वाटायचं मी लिहिते किचकट शब्द आहेत. हां, मैंने देखा है कि कश्तियां रह जाती, तूफान चले जाते. मला वाटायचं की जरी जाईल एक दिवस, 1-3 दिवस सांगते, याद रह जाती, इंसान तो चले जाते. प्यार कहाँ कम होता है किसी के जाने से, बस दर्द होता है उनकी याद आने से. हे बाबा तुम्हाला ठीक याद वाटते, मला वडिलांची आठवण आली. मला वाटतंय शेवटचं आता म्हणजे आता मी बऱ्याच जण म्हणून मी 70 वर्षाचा म्हणजे वाटत नाही, वाटत नसते तसं नाही, ते असतेच. आणि तुम्हाला वाटलं पाहिजे मी यंग आहे असं कसं. कालमानानं तुमचे तेवढे दिवस भरले म्हणजे संपले नाही, पण वय झाले तेवढं. गेला सरोनी काळ, वाटचाल दीर्घ झाली, कैक लागल्या ठेचा, पाऊले हे अडथाळी. त्या वेदनांच्या स्मृती जागवीत मी माझ्याच गायनाच्या धुंद मैफिलीत श्रोता बनून गातो तल्लीन एकांतात. धन्यवाद. मला साहित्य मंडळाने सरांनी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. आणि या प्रतिष्ठित संस्थेत विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे मोठं नाव आहे गडाच्या कादंबरीत, की सहकार खातं देशातलं ज्याच्या नावावर माणसाच्या सुरू झालं. आणि सहकाराची मूळमेळ 100 वर्षापूर्वी 1924ला ज्यांनी सुरू केली. मला खरंच शहार यायला अंगावर की माणूस शिकला म्हणजे डिग्री मिळाली, शहाणा झाला, सुसंस्कृत झालाच असं काही नाही. ते सुसंस्कृत होण्यासाठी साहित्य आहे. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील, सुधीरदादा विखे पाटील, मॅनेजमेंट मेडिकल डायरेक्टर डॉक्टर दिवटे सर, CEO डॉक्टर राम पडळकर, डीन डॉक्टर सुनील नाथा मस्के सर व माझे गाईड सर्व प्राध्यापक वृंद, आपण सर्व विद्यार्थी मित्र, मी आपला आभारी आहे. कदाचित माझं हे आपणासमोरचं शेवटचंच या संस्थेतलं भाषण असेल. धन्यवाद. सरांचे मनपूर्वक आभार. सरांनी अगदी शेवटपर्यंत आम्हाला खेळून ठेवलं आणि साहित्याचे वेगवेगळे पैलू कसे असतात यांची आपल्याला ओळख करून दिली आणि ती पण अशा शब्दांमध्ये जी आपल्याला समजेल.
यापुढे मी डीन सरांना विनंती करते की त्यांनी गायकवाड सरांचे फेलिसिटेशन करा. प्रणाम.